नमस्कार. आपण आत्ता अयोध्या नगरीमध्ये उपस्थित आहोत. आपण सर्वांनी बघितलं की श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला झाली आहे. येथे भव्य राम मंदिर उभारण्यात आलं आहे. देशभरातून भाविक अयोध्येत आजही येत आहेत. तर विविध भक्त, भाविक आणि मान्यवर हे ट्रेन, बस किंवा विमान या माध्यमातून येत आहेत. परंतु सायकलवर, हो अगदी सायकलवर सुद्धा भाविक वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागातून अयोध्येत येत आहेत. अशाच पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा आळंदी या तीर्थक्षेत्रापासून जे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची भूमी आहे, त्या भूमीतून सायकलवर आपल्याकडे आज अयोध्येत येथे आले आहेत महाराज. आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. त्यांचा प्रवास कसा झाला, ते कधी निघाले, त्यांना काय वाटेत अडचणी आल्या, या सर्वांविषयी आपण त्यांच्याशी संभाषण साधूया. नमस्कार महाराज. नमस्कार. माझं नाव अंकुश मारुती सावंत. मी पुणे जिल्ह्यातील आळंदी देहू येथून, श्री क्षेत्र आळंदी देहू येथून 14 जानेवारी सकाळी 7 वाजता निघालो तिथून. तर मी इथं रात्री 26 जानेवारी 6 वाजता पोहोचलो. रस्त्याने येणाऱ्या सर्व माझ्या मायबाप भाऊबंधांनी सर्वांनी मला सहकार्य केलं. खाऊ पिऊ घातलं तर बाजा सगट तर मला आहे ना आचरून म्हणजे गादी सगट दिलं. सर्वांनी मला सहकार्य केलं. मला एकही रुपया खर्च न लागल्यामुळं मी एकदम देवाचं इतकं प्रसन्न आहे की बस मला आहे ना त्यांनी 1 रुपयाची तकलीफ दिली नाही. माझ्या सायकलीची हवा सुद्धा गेली नाही अजून आणि पंक्चर ही झाली नाही. तिथून मी इथपर्यंत आलो 13 दिवसात. तुम्ही कुठल्या मार्गे आला महाराज? मी आळंदी ते देहू, देहू ते चाकण, चाकण ते सिन्नर, सिन्नर ते नाशिक, नाशिक ते मालेगाव, मालेगाव ते धुळे, धुळे ते इंदोर, इंदोर ते झाशी, झाशीहून ह्या रस्त्याने सरळ मी इथपर्यंत आलो बघा. कानपूर, लखनौ ह्या मार्गाने आतापर्यंत 13 दिवसात माझा प्रवास इथपर्यंत झाला. सुखी अगदी आनंदा समारोप झाला. मला ज्ञानोबारांनी काही तकलीफ नाही दिली. माझ्या प्रभूंनी मला इथपर्यंत बोलवलं. मी आलो, दर्शन झालं, माझं सर्व काही व्यवस्थित झालं. तुम्हाला ह्या प्रवासामागची किंवा हे सायकल घेऊन अयोध्येला जावं यामागे तुम्हाला नेमकी तुमची भूमिका किंवा तुमचा भाव किंवा तुमची प्रेरणा काय होती? म्हणलं आता नाही तर कधीच नाही. हे समोर प्रभूंचं प्रतिष्ठान झालं आपल्या समोर डोळ्या देखत आपण बघतोय ना. मग आता नाही जायचं तर नंतर काय जायचं? नंतर जर हातपाय मोडल्याच्या नंतर घरचे काही आणायचे नाही ना आम्ही काही होऊ शकायचं नाही. म्हणून आता हातपाय येतोपर्यंत म्हणलं बघून घ्यावा, प्रभूंना डोळे येतोपर्यंत बघून घ्यावं म्हणलं. तोपर्यंत म्हणलं आता आपल्याला काही हेच नाही, डबल चान्स यायचा नाही. म्हणून मी त्या निमित्ताने ह्या सायकलवर इथपर्यंत आलो. आपलं वय किती आहे? माझं वय आता 44 चालू आहे बघा. हा. आणि इकडे आपण आता अयोध्येत किती दिवस राहणार आहात? मी आता इथे 1-2-3 दिवस राहणार. एक माझं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं मी पारायण करणार आणि पारायण झाल्याच्या नंतर मी गावी जाणार. माझं गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका. माझ्या गावाचं नाव आहे वडीरामच गाव आणि मी राहायला देवाची आळंदी येथे राहतो. माझा परिवार सहित, कुटुंब सहित राहतो मी तिथं. आपलं हे याच्यावर पोट पाणी करून जगवतो, लेकरं बाळण आपण राहतो तिथं. माऊलीची कृपा आहे. आता पण मला काही त्रास झाला नाही, काय नाही. आता आपण सायकलवर एवढा लांब आलाय तर आपण आपल्या बरोबर काय काय साहित्य किंवा काय काय सामान आणलेलं आहे? माझं संघ खायला काही नाही, काय नाही. फक्त माझं आचरून व्यवस्था आहे आणि माझ्या सायकलीचं एक सामान सुमान आहे आणि पाण्याची बॉटल. बाकी काय नाही. 1-2 ड्रेस आहेत आणि ज्ञानेश्वरी एक माझी आहे आणि एक हिंदीमधून ज्ञानेश्वरी, 2 ज्ञानेश्वरी माझ्याकडं. म्हणजे काही काही वेळेस आता ज्ञानोबारायांनी 56 भाषात ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणजे 1-2 भाषेत नाही, 56 भाषेत लिहिलेली. हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, तेलुगू ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली. म्हणून मी त्याच्यातल्या 2 ज्ञानेश्वरी, एक मराठीतली एक हिंदीतली, ती आणली इथं आणि म्हणलं आता एक इथं पारायण करूया. आणि पारायण केल्याच्या नंतर मग निवांत गावाला जाणार. हा माझा विषय. अयोध्येत आपण आला आहात, आता आपण काही दिवस राहणारही आहात, तर आपला अयोध्येमधला दिनक्रम हा कसा असणार आहे? हा एकदम चांगला राहणार. आणि मी माझ्या नियमाने प्रमाणे जे आहेत त्या नियमाने माझा हरिपाठ, ज्ञानेश्वरी याचं मी पारायण करणार 4 ते 5 दिवसात. आणि त्याच्यानंतर आमचं सर्व कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही हळूहळू सायकलच्या प्रवासाने परतीच्या मागे लागणार. जातानाही आपण सायकलनीच प्रवास करून जाणार आहात की? माझी इच्छा होती तिला आता इथं सोडूनच जावा ह्या सायकलीला, आपण रेल्वेने प्रवास करावा. पण काही विषय असं वाटतं की तिनं इथपर्यंत मला माझ्या आयुष्यात कधी मी अविद्या न पाहणारा व्यक्ती आहे, पण मला ह्या सायकलीने इथपर्यंत येऊन मला अविद्या दाखवल्याबद्दल मी ह्या सायकलीचे धन्य मानतो. मी आता हिला नाही सोडणार, परत घेऊन जाणार माझ्या गावी. कारण की मी येऊ शकत नव्हते पैशाने.
मला हे बिचारी सायकलला आल्यामुळं मी लय आनंदी झालो. माझ्या मनासारखा आनंद कधी नाही झाला मला, कारण की हा विश्वाचा मेळा आहे, हा एकच नाहीये. माझे ज्ञानोबा सांगतात, हे विश्वच माझी घर, किंबहुना चराचर, जायाची मती स्थिर आपणची झाला. हा ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी सुद्धा लिहिलेलं आहे. ते सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, तो जगाचा मीच आहे. म्हणून मी इथपर्यंत आलो. तर माझ्या सायकलीची हवाई गेली नाही, तिला पंक्चर झालं नाही, काही झालं नाही. मला लोकांनी खाऊन पिऊन गाद्या गिद्या टाकून आथरून दिल्याबद्दल मी त्या लोकांचं सर्वांचं आहे ना पांडुरंगा माझ्या प्रभूचरणी एक नतमस्तक होतं की बाबा ह्या सर्व विश्वातल्या जनजीवाला सुखी ठेव, माझी एवढीच विनंती आहे, दुसरं काही नाही. मी या करता जिथं आलेलो आहे, दुसरं काय नाही. एक दिवस आम्ही म्हणणार त्याचा नाही विषय, पण माझ्या आहे ना प्रभूच्या चरणी लीन याच्यामुळे होतो की बाबा हे विश्वातले जेवढे असतील लोक जीव तेवढ्याला सुखी आणि समाधानी ठेवा, ही माझीच अपेक्षा, दुसरं काही नाही. त्याच्यासाठी मी इथपर्यंत आलो. आता माझं काम झालं, फक्त आता राहिलं 2-3 दिवसाचं काम ते करणार आणि त्याच्यानंतर परतीच्या रस्त्याला मी लागणार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. पवन सुत हनुमान की, पवन सुत हनुमान की, जय जय श्रीराम. तर आपण आता बघितलं की कसा प्रत्येक भाविकाचा त्यांच्या प्रभूंविषयी म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांविषयी भाव असतो. किंबहुना त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भेटीसाठी ज्या माध्यमातून ते आले ते सायकल त्या माध्यमांविषयी सुद्धा त्यांच्या मनात विलक्षण कृतज्ञता आहे. तर हे असं विलक्षण भाव आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळालेला आहे.